नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टी-वाय-बी-ए जनरल इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टी-वाय-बी-एचा जो जनरल इकॉनॉमिक्स आहे त्याचं टायटल आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, म्हणजे आर्थिक विकास आणि नियोजन. या विषयामध्ये आपल्याला पहिला चॅप्टर जो आहे तो आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय याच्याशी संबंधित आहे. त्यामुळं पहिल्या चॅप्टरमध्ये आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना आणि त्यांच्याशी निगडीत इतर घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि प्राचीन काळापासून ते आजपर्यंत अर्थशास्त्राचा सातत्यानं अभ्यास केला जात आहे. काळानुसार आणि समस्यांनुसार अर्थशास्त्राचं स्वरूप हे बदलताना पाहायला मिळतं आणि त्यानुसारच आपल्याला अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण होत गेल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. तसंच आर्थिक विकासाच्या बाबतीत ज्या समस्यांचं विश्लेषण केलं जातं त्यामधून विकासाचं अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची वेगळी शाखा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या शाखेचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत. त्यामध्ये आज आपण आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास हा आज जगातील प्रत्येक राष्ट्राचा आणि अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ती एक समस्या देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण 20व्या शतकाच्या उत्तरार्धापासून आर्थिक विकासाची प्रेरणा इतक्या जलद गतीनं किंवा इतक्या वेगानं पसरत चाललेली आहे की त्यापासून जगातलं आजचं कुठलंही राष्ट्र किंवा कोणताही देश हा वेगळा राहिलेला नाही. विकसित देश असतील तर ते विकास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि जे अल्पविकसित राष्ट्र आहेत ते विकासाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, 1929 मध्ये जगात जी महामंदी आली आणि 1939 ते 45 या काळामध्ये जे दुसरं महायुद्ध घडून आलं, या दोन जागतिक प्रभावशाली घटनांमुळं आर्थिक विकासाच्या प्रश्नाला फार मोठं महत्त्व निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जे आशियाई आणि आफ्रिकन देश होते ते वसाहतवादाच्या मध्ये अडकलेले होते किंवा इतर युरोपियन देशांच्या पारतंत्र्यात होते. मात्र या दुसऱ्या महायुद्धानंतर या आशिया आणि आफ्रिका खंडातील बहुतांश देश हे स्वतंत्र झाले आणि त्या वसाहतवादापासून मुक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या पारतंत्र्याच्या काळामध्ये अशा देशाच्या आर्थिक विकासाला फारसं महत्त्व दिलं गेलं नव्हतं, म्हणून या देशांचा विकास हा मागं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आर्थिक विकासाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आर्थिक विकासाची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. कारण अल्पकाळात आपण विकासाचं चित्र हे स्पष्ट करू शकत नाही. विकास म्हणजे केवळ औद्योगिकरण किंवा स्वयंपूर्णता असा त्याचा मर्यादित अर्थ आपल्याला घेता येत नाही. कारण विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक संख्यात्मक बदल होत असतात, अनेक रचनात्मक बदल होत असतात, अनेक गुणात्मक सुधारणा होत असतात आणि या सर्व घटकांचं देशातल्या आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, पर्यावरणीय असेल, अशा अनेक घटकांवरती त्याचा परिणाम होत असतो आणि हा जर परिणाम सकारात्मक किंवा अनुकूल होत असेल तर आर्थिक विकास होत आहे असं आपल्याला म्हणता येतं. मात्र हा जर परिणाम प्रतिकूल होत असेल तर मात्र आर्थिक विकासामध्ये अडथळे आणि आर्थिक विकास मागं राहण्याची शक्यता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आर्थिक विकासाचं जर चित्र आपण ज्यावेळेस स्पष्ट करत असतो त्या आर्थिक विकासाच्या किंवा विकासाच्या निर्देशक घटकांचा सर्वात महत्त्वाचा केंद्र जो असतो तो मानव असतो. म्हणून मानवाला आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. आणि मग आर्थिक विकासाची संकल्पना स्पष्ट करत असताना आर्थिक विकास हा केवळ संख्यात्मक बदलांवरून स्पष्ट होत नाही, तर त्याचबरोबर गुणात्मक बदल आणि रचनात्मक परिवर्तन असा या तिन्ही घटकांचा मेळ एकत्रितपणे जेव्हा घडून येतो त्यावेळेस आर्थिक विकास होत असतो. म्हणून आर्थिक विकास बरोबर संख्यात्मक बदल, गुणात्मक बदल आणि रचनात्मक परिवर्तन असा तिहेरी घटकांचा मेळ एकत्रितपणे घातला जातो आणि त्यातून विकासाचं चित्र हे स्पष्ट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
आता विकासाची संकल्पना स्पष्ट करत असताना आपल्याला काही ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याचा अर्थ आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यामध्ये पहिली एक व्याख्या आहे. मायर व बाल्डविन या अर्थतज्ञानं असं मांडलेलं आहे की आर्थिक विकास म्हणजे अशी एक दीर्घकालीन प्रक्रिया होय की ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळ वाढ होते. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलाय मायर आणि बाल्डविन यांनी, की आर्थिक विकास ही दीर्घकाळापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. अल्पकाळात होणाऱ्या बदलांवरून आपण आर्थिक विकासाचं चित्र स्पष्ट करू शकत नाही. म्हणून त्यांच्या व्याख्येमधून हा अर्थबोध होतो, की आर्थिक विकासाचं चित्र जर आपल्याला पाहायचं असेल, तर ते दीर्घकाळामध्ये किंवा दीर्घकालीन बदलांमध्ये आपल्याला ते शोधावं लागेल. आणि कशाच्या आधारावर शोधावं लागेल, तर त्यामध्ये ते सांगतात, की वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारे बदल. की दीर्घकाळापर्यंत त्या देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल, तर त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणू शकतो. म्हणून मायर आणि बाल्डविन यांच्या शब्दात आपण जर पाहिलं, तर आर्थिक विकास म्हणजे अशी एक दीर्घकालीन प्रक्रिया होय, की ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळ वाढ होत असते. असा मायर आणि बाल्डविन यांनी आर्थिक विकासाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर पुढची एक व्याख्या आहे, ही प्राध्यापक लेविस यांनी दिलेली आहे. तर लेविस यांनी अतिशय सोप्या आणि कमी शब्दामध्ये आर्थिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात होणारी वाढ होय. लेविसनं दरडोई उत्पन्न हा एक घटक घेतला आणि त्याला आधार म्हणून आर्थिक विकासाची संकल्पना मांडली आणि ते म्हणतात, की एखाद्या देशामध्ये दरडोई उत्पन्नात जर वाढ होत असेल, तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे, असं आपल्याला म्हणता येतं. असा मोजक्या शब्दामध्ये लेविस यांनी आर्थिक विकासाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर जेकब वायनर या अर्थतज्ञानं आर्थिक विकासाची संकल्पना स्पष्ट होत असताना काही इतर अनेक घटक त्यामध्ये समाविष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग ते घटक कोणते आहेत? तर त्या व्याख्येवरून आपल्याला दिसून येतं, की जेकब वायनर म्हणतात, की आर्थिक वृद्धी होत असताना म्हणजे देशामध्ये आर्थिक वृद्धी होत असताना जर त्या देशामधलं दारिद्र्य, बेरोजगारी आणि विषमता या समस्या कमी होत असतील, तर त्या देशात विकास होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांच्या शब्दात जर आपण पाहिलं, तर आर्थिक वृद्धी होत असताना दारिद्र्य, बेकारी आणि विषमता या समस्यांचं निर्मूलन होणे म्हणजेच आर्थिक विकास होय, असं जेकब वायनर यांनी आर्थिक विकासाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून त्यांचा जर व्याख्येचा अर्थ आपण पाहायला गेलो, तर ते म्हणतात, की दारिद्र्य, बेरोजगारी ह्या आणि विषमता ह्या अर्थव्यवस्थेत असलेल्या मोठ्या समस्या आहेत आणि ह्या समस्या कमी होत असतील, तर निश्चितच देशाचा विकास होत आहे, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. आणि त्यानंतर एक शेवटची व्याख्या आपण यामध्ये पाहणार आहोत. चार्ल्स किंगलेबर्गर या अर्थतज्ञानं असं स्पष्टीकरण दिलंय, की कमी उत्पन्न गटातील लोकांच्या भौतिक कल्याणात सुधारणा होणे म्हणजेच आर्थिक विकास होय. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला, तर राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या वर्षी वाढलं किंवा वर्षानुवर्षे जर वाढत असेल, तर त्यामध्ये आपण असंही चित्र पाहायला आपल्याला मिळेल, की देशातल्या काही मोजक्याच अतिशय श्रीमंत लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं देखील राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं आपल्याला जाणवू शकतं. याचाच अर्थ असा होत नाही, की देशातल्या सगळ्याच लोकांचं उत्पन्न वाढत आहे. म्हणून चार्ल्स किंगलेबर्गर या अर्थतज्ञानं देशातील कमी उत्पन्न गटातील लोकांच्या उत्पन्नाचा आणि त्यांच्या भौतिक कल्याणाचे जोड घालून आर्थिक विकासाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून ते अशा पद्धतीने सांगतात, की देशातल्या कमी उत्पन्न गटातील म्हणजेच गरीब लोकांच्या भौतिक कल्याणामध्ये म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या पर्यंत मिळणाऱ्या सुधारणांमध्ये किंवा ज्या काही सोयी-सुविधा आहेत, त्यामध्ये जर सुधारणा होत असेल, तर आर्थिक विकास होत आहे, असं त्यांच्या मते आर्थिक विकासाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या संकल्पना किंवा व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला यामधून एक त्याचा अर्थ असा सांगता येतो, की आर्थिक विकास ही दीर्घकाळापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकासामध्ये कुठल्याही एका घटकावरून आपल्याला आर्थिक विकास जाणवणार नाही. तर आर्थिक विकासामध्ये संख्यात्मक बदल, रचनात्मक बदल आणि गुणात्मक परिवर्तन अशा अनेक वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. म्हणून केवळ संख्यात्मक वाढ झाली, की आर्थिक विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार
नाही, असा विकासाचा अर्थ आपल्याला यामध्ये सांगता येतो. आणि मग त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, आर्थिक विकासाचे निर्देशक घटक. की आर्थिक विकासाचे निर्देशक घटक म्हणजे काय, की कोणत्या घटकांच्या आधारे आपण सांगू शकतो, की त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे. कारण कुठल्याही विषयाचे किंवा कुठल्याही संकल्पनांचे निर्देशक घटक म्हणजेच त्या घटकाचं मोजमाप करणारी साधनं आहेत, असं आपल्याला त्यामधून सांगता येतं. कारण आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आज जगातल्या प्रत्येक देश स्पर्धा करीत आहे. तेव्हा मग अशा जगातल्या सर्वच देशांमध्ये जर आर्थिक विकास करण्यासाठी स्पर्धा लागलेली असेल, तर मग देशाचा विकास होत आहे किंवा नाही, किंवा विकासाचा दर किती आहे, असं विकास आपल्याला मोजावा लागेल. त्यावरून आपल्याला सांगता येईल, की देशाचा विकास किती होतोय. आणि मग असा आर्थिक विकास जर मोजायचा असेल, तर कुठलंही विशिष्ट एकच असं साधन नाही किंवा त्याचा वापर करून आपण प्रत्यक्ष विकासाचं मोजमाप करू शकतो. तर आर्थिक विकासाचं मोजमाप करण्यासाठी अनेक वेगवेगळी साधनं आपल्याला वापरावी लागतात. कारण आर्थिक विकास किंवा त्याचा संबंध हा दीर्घकाळातील बदलांशी जोडलेला असतो किंवा आर्थिक विकास ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणून कुठलाही एक घटक निश्चित असं आर्थिक विकासाचं मोजमाप करू शकत नाही. म्हणून आपल्याला आर्थिक विकासाचे वेगवेगळे निर्देशक घटक पाहावे लागतात आणि त्याच्या आधारे आर्थिक विकास होत आहे किंवा नाही किंवा किती आहे याचा आपल्याला मोजमाप करता येऊ शकतं. मग आर्थिक विकासाचे मापन करणारे किंवा मोजमाप करणारे जे वेगवेगळे निर्देशक घटक आहेत, जे विचारात घेतले जातात, त्यातले हे महत्त्वाचे घटक आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा अर्थ काय होतो? तर एका वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्याची बेरीज केली असता आपल्याला देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळतं. आणि मग हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन जर मोजलं गेलं, प्रत्येक वर्षासाठी ते मोजलं जातं आणि मग जर प्रत्येक वर्षी आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असू, तर त्याच्यातून कसा आर्थिक विकासाचा आपल्याला मोजमाप करता येऊ शकतो किंवा आर्थिक विकास होतोय का नाही हे सांगता येऊ शकतं. तर त्या आधारे आपल्याला असं सांगता येतं, की जर समजा देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन जर वाढत असेल, तर याचा अर्थ असा होतो, की देशात त्या वर्षात वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढत आहे. मग उत्पादन जर वाढत असेल, तर व्यवहाराची संख्या वाढत जाते. व्यवहाराची संख्या वाढत गेली, की औद्योगिकरण, शेतीचा विस्तार किंवा शेतीतील उत्पादनाला मागणी निर्माण होते. औद्योगिकरण होत राहतं, शहरीकरण होतं, सेवा क्षेत्रामध्ये वाढ होत जाते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून देशामध्ये रोजगार वाढायला लागतो, दारिद्र्य कमी होऊ लागतं, विषमता कमी होऊ लागते आणि मग या दारिद्र्य कमी होणं, रोजगार वाढणं, विषमता कमी होणं, या परिवर्तनालाच आर्थिक विकास असं म्हटलं जातं. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला आर्थिक विकासाचा एक प्राथमिक किंवा प्रमुख निर्देशक म्हणून मानलं जातं. कारण हा एक मूळ घटक आहे, की ज्याच्या आधारे आपण आर्थिक विकासाचं मापन करू शकतो किंवा आर्थिक विकासाला निर्देशित करू शकतो. त्यानंतर आर्थिक विकासाचा दुसरा निर्देशक घटक आहे दरडोई वास्तव राष्ट्रीय उत्पन्न. दरडोई उत्पन्नाचा अर्थ काय होतो, की जर आपण देशाचं एकूण उत्पन्न आणि देशाची एकूण लोकसंख्या यांचा भागाकार केला, तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळतं. याचा सोप्या भाषेत अर्थ आपल्याला असा सांगता येतो, की दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्राच्या एकूण उत्पन्नामधला किती भाग एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या वाट्याला येतो. त्याला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणू शकतो. आता दरडोई वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हा एक घटक आहे आर्थिक विकासाच्या मापनाचा, की केवळ स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून आपण आर्थिक विकास होतोय का नाही हे सांगू शकत नाही. कारण एकच घटक, मी सुरुवातीलाही सांगितलं होतं, की एकच घटक कुठलाही आर्थिक विकासाचं मोजमाप करू शकत नाही. तर अनेक वेगवेगळ्या बाजूंनी आपल्याला आर्थिक विकासाचं मापन करावं लागतं. तर दरडोई वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हा एक महत्त्वाचा आर्थिक विकासाचा निर्देशक घटक आहे. कारण या घटकामध्ये देशाचं उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाची लोकसंख्या हे दोन्हीही घटक विचारात घेतलेले आहेत. मग याच्या आधारे कशा पद्धतीने आपल्याला आर्थिक विकासाचं मापन करता येऊ शकतं? तर जर समजा
देशाचं राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि त्या देशातील लोकसंख्या वाढीचा दर यांच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ जास्त असेल आणि त्या देशातील लोकसंख्येच्या वाढीचा दर जर कमी असेल तर दरडोई उत्पन्न आपल्याला जास्त मिळेल आणि त्यावरून आर्थिक विकास होतोय असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच काय की राष्ट्रीय उत्पन्न हे जर जास्त गतीनं वाढत असेल आणि त्या देशातील लोकसंख्या त्यापेक्षा कमी गतीनं वाढत असेल तर याचा अर्थ त्या देशामध्ये आर्थिक विकास होत आहे. आणि जर त्या उलट परिस्थिती जर आपण पाहिली किंवा अशी जर असेल, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीपेक्षा देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जर जास्त असेल तर त्या देशासमोरच्या प्रश्न किंवा समस्या ह्या कमी करता येणं फार मोठं आव्हान त्या देशासमोर असेल आणि त्या देशाच्या विकासामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. असं एक दरडोई वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हा एक महत्त्वाचा आर्थिक विकासाचा निर्देशक घटक म्हणून आपल्याला पाहता येतो. त्यानंतर आर्थिक विकासाचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे आर्थिक कल्याण. की आर्थिक विकास मापनाचा आर्थिक कल्याण हा महत्त्वाचा घटक का आहे? तर आर्थिक विकास हे भौतिक कल्याणामध्ये होणारी सुधारणा आहे का नाही हे आपल्याला पाहावं लागतं. आणि आर्थिक कल्याणासाठी वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणंच एवढंच महत्त्वाचं नाही, तर त्याचं वितरण सुद्धा समान पद्धतीनं होतं अपेक्षित आहे. तरच आपण आर्थिक किंवा सामाजिक कल्याण होतंय असं आपल्याला सांगता येऊ शकतं. कारण फक्त देशामध्ये उत्पादन वाढतंय, वेगवेगळ्या वस्तू, सेवा उत्पादित होत आहेत, मात्र त्याचं वितरण जर समान पद्धतीनं होत नसेल, न्याय्य होत नसेल, तर मात्र सामाजिक कल्याण किंवा आर्थिक कल्याण आपल्याला निर्माण होताना दिसणार नाही. आणि मग जर हे आर्थिक कल्याण घडून येत नसेल, म्हणजेच देशामध्ये दारिद्र्य वाढत असेल, विषमता वाढत असेल, तर मात्र आपल्याला त्यातून आर्थिक विकासाची वाढ दिसून येणार नाही. म्हणून आर्थिक विकासाच्या मापन करत असताना आपल्याला उत्पादन वाढीबरोबरच त्या उत्पादनाच्या वितरणावर किंवा त्याच्या न्याय्य वाटपावर देखील फार महत्त्वाचं हा घटक असल्यामुळं आपल्याला त्याचं मोजमाप सुद्धा करावं लागतं आणि त्यावरून आपल्याला त्या देशाच्या आर्थिक विकासाचं चित्र आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. आणि त्यानंतर यातला एक शेवटचा घटक जो आहे निर्देशक तो आहे राहणीमान, लिव्हिंग स्टँडर्ड. आता कुठल्याही देशामध्ये आर्थिक विकास हा केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढलं किंवा दरडोई उत्पन्न वाढलं किंवा आर्थिक कल्याण घडून आलं की होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर त्या देशामधील लोकांची लिव्हिंग स्टँडर्ड किंवा राहणीमानाची पातळी काय आहे यावर विकासाचं चित्र हे मोठ्या प्रमाणात आपल्याला अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. कारण जर त्या देशामधील लोकांना चांगल्या पद्धतीच्या मूलभूत सोयीसुविधा मिळत नसतील, पिण्याचं पाणी मिळत नसेल, आरोग्य मिळत नसेल, शिक्षणाच्या सुविधा मिळत नसतील किंवा त्या देशाचं आयुर्मान कमी असेल, ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, या सामाजिक सुरक्षितता सुविधा ज्या आहेत त्या जर त्यांना योग्य पद्धतीनं मिळत नसतील, तर मात्र त्यांची राहणीमानाची पातळी ही फार कमी आहे आणि मग त्यावरून आपण आर्थिक विकास होतोय असं सांगू शकत नाही. म्हणून आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना त्या देशातील राहणीमानाची पातळी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्या व्यतिरिक्त आपण आर्थिक विकासाचं चित्र स्पष्ट करू शकत नाही. आता राहणीमानाची पातळी मोजायची असताना कुठल्या घटकाच्या आधारे ती मोजावी, तर जर आपण जीवनमान भौतिक गुणवत्ता निर्देशांक त्याला म्हटलं जातं फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स PQLI ही किंवा हा इंडेक्स अमेरिकन ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल ही संस्था तयार करते आणि डी मॉरिस या अर्थतज्ज्ञानं महत्त्वाचे 3 घटक सांगितले की ज्याच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. त्यामध्ये त्या देशातील सरासरी आयुर्मान म्हणजेच त्या देशामध्ये सरासरी किती वर्ष आयुष्य लोक जगतात. त्यानंतर बालमृत्यूचं प्रमाण किती आहे, त्या देशामध्ये बालमृत्यू किती होतात, म्हणजे सरासरी आयुर्मान, बालमृत्यूचं प्रमाण आणि साक्षरतेचा दर हे 3 घटक विचारात घेऊन जीवनमान भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार केला जातो आणि हा निर्देशांक तयार करत असताना या तिन्ही घटकांना विशिष्ट मूल्य दिलं जातं आणि त्याची सरासरी घेऊन हा निर्देशांक तयार केला जातो आणि त्या निर्देशांकाच्या आधारावर आर्थिक विकास होतोय का नाही हे स्पष्ट केलं जातं. मग हा निर्देशांक कसा दाखवतो? समजा
हे निर्देशांक तयार केल्यानंतर हा निर्देशांक जर जास्त असेल, तर त्याचा अर्थ त्या देशाचा आर्थिक विकास जास्त आहे, असं आपल्याला सांगता येतो. आणि जर ह्या जीवनमान भौतिक गुणवत्ता निर्देशांक कमी असेल, तर त्या देशाचा आर्थिक विकास कमी आहे, असं आपल्याला यावरून सांगता येतं. म्हणून आर्थिक विकासाचं निर्देशक घटक स्पष्ट करत असताना राहणीमानाची पातळी किंवा जीवनमान भौतिक गुणवत्ता निर्देशांक हा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागतो किंवा राहणीमानाच्या पातळीशिवाय आपण देशातील आर्थिक विकास किंवा त्याची संकल्पना स्पष्ट करू शकत नाही. कारण फक्त काही संख्यात्मक बदल झाले म्हणून आर्थिक विकास होतोय असं नाही. तर त्या देशातील प्रत्यक्ष लोकांची राहणीमानाची पातळी काय आहे? त्यांना मूलभूत सोयी-सुविधा, आरोग्य, शिक्षण, त्यानंतर त्यांच्या आहाराच्या बाबतीत असेल, अशा वेगवेगळे महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याची सोय असेल, असे जे मूलभूत प्रश्न जे आहेत, ते जर त्यांचे सोडले जात नसतील किंवा ते जर समस्या त्यांच्या तशाच असतील, तर मात्र त्या देशाचा आर्थिक विकास झाला नाही, असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. म्हणून राहणीमानाच्या पातळीला आधारित घेऊन किंवा त्याला एक आधार म्हणून आर्थिक विकासाचं मोजमाप करताना हा घटक लक्षात घेणं आवश्यक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक विकासाचे निर्देशक घटक पाहता येतात आणि या निर्देशक घटकांच्या आधारावर आपल्याला सांगता येतं, की त्या देशामधील आर्थिक विकासाची परिस्थिती काय आहे किंवा कोणत्या घटकावरती अवलंबून असणार आहे. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक कोणकोणते आहेत किंवा कोणत्या घटकाच्या आधारावर आर्थिक वृद्धी मोजली जाते याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.